नमस्कार फ्रेंड्स, मी ज्योती नारायणे. आणखीन मी माझ्या ऑफिसमधून आज तुमच्याबरोबर जुडलेले आहे. तर इथे बोरिवली मुंबईमधून मी आहे. इथे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मी मुंबईला चाललेले आहे, कारण की काही ऑफिशियल भरपूर कामं होती, ती कंप्लीट करायची होती आणि त्यामुळे मी इथे मुंबईला आधीच मी इथे आले होते. आणखीन आज संध्याकाळी, आज मंगळवार आहे, आणखीन आज नागपंचमी आहे. तर सकाळी आपल्या मठामध्ये नागपंचमीची पूजा जी असते ती माझ्या मिस्टरांनी, म्हणजेच रमेश सर, त्यांनी ती पूजा वगैरे केली. आणखीन तेही आता निघालेले आहेत. ही इज ऑन द वे टू मुंबई. आणखीन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागे पण की आम्ही 30 तारखेला म्हणजेच उद्या आम्ही चाललो आहोत कैची धामला. तर बाबांनी बोलवलेलं आहे तिथे. आणखीन ही जी आम्ही जे यात्रेला आता चाललेलो आहोत, तर ही यात्रा पण त्यांनीच आम्हाला ही करून दिलेली आहे. त्यांनीच ही माझ्यासाठी, म्हणजे बोलतात ना की ही त्यांनी ही अरेंज केली, ही यात्रा असं म्हणायला पाहिजे. तर आमच्या तिकीट्स बुक झालेल्या तेव्हा झालेल्या होत्या. आणखीन आता उद्या आम्ही 11च्या ट्रेनने, काठगोदामची ट्रेन जी बॉम्बे सेंट्रलवरून जी सुटणार, मग डायरेक्ट इथे बोरिवलीला थांबते. हॉल्ट बोरिवली, नेक्स्ट स्टॉप जो आहे तो बोरिवली आहे. आणि बोरिवली मध्येच मी राहते, त्यामुळे बोरिवली स्टेशन जवळ असल्यामुळे मी म्हटलं की चला पटकन आपल्याला इकडनंच चढायचं आहे ट्रेनमध्ये. तर उद्या मी आणखीन रमेश आम्ही कैची धामला आम्ही निघालेलो आहोत. भरपूर एक्सायटेड आहे, भरपूर आनंद, म्हणजे बोलतो ना, मी फार आनंदित आहे. नाही, एवढा आनंद आहे मला की मी आता बाबांच्या दर्शनाला, म्हणजे बोलतात ना, बाबांचं दर्शन घेणार आहे. आणखीन त्याचबरोबर त्यांनी काय योजना आहे, त्यांची काय रहस्यमय जी काही योजना त्यांनी माझ्यासाठी ठरवलेली आहे, हे आता मला तिथे गेल्यानंतरच मला समजणार आहे. पण त्याचं दृष्टांत त्यांनी मला दिलेलंच आहे. काय होणार आहे तिथे ते मला सांगता येणार नाही आता. पण नक्कीच तिथे गेल्यानंतर मी तिथे काही छोटे छोटे तुम्हाला व्हिडिओज, जेवढं काही मला जमेल तिकडनं करायला तेवढं मी तुम्हाला व्हिडिओज मी नक्की तिकडनं मी लाईव्ह मी तुमच्याशी मी शेअर करेल. मी तुम्हा सर्वांना मी शेअर करेल मी. आणखीन आता आपल्या इथे जेव्हा आणखीन एक गोष्ट मला एक सांगायची होती ह्या व्हिडिओमधून, की आपलं जेव्हा गुरुपौर्णिमा जेव्हा होती तेव्हा बरेच लोक आली होती, बरेच भाविक दर्शनाला आले होते वगैरे. आम्हाला माहिती पण होतं कोण कुठून येत आहेत वगैरे, पण बरीच लोक आले होते. अगदी सकाळपासून जे चालू होतं ते रात्री संध्याकाळपर्यंत, म्हणजे लोकांचं येणं जाणं दर्शन घेण्यासाठी. प्लस त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी भजनं होती वगैरे. आणखीन भरपूर छान अगदी तो उत्सव अगदी मनासारखं, आणखीन इतकं सुंदर झालं ते सर्व काही. पण त्यावेळी आहे ना, मला बऱ्याच लोकांनी मला भरपूर काय प्रश्न मला विचारत होते ते, की हे कसं झालं, आणखीन तुम्हाला कसं हे म्हणजे देव नीमकरोली बाबा प्रकट झाले, म्हणजे कसे प्रकट झाले, अगदी असं माणसासारखे ते तुमच्या समोर बसले होते का तुम्हाला स्वप्नामध्ये ते दिसले, का तुम्हाला असं झालं, म्हणजे मग तुम्हाला सगळे मंत्र श्लोक वगैरे बोलता येतात का, तुम्हाला आरती करता येते का, अजून काय होतं की भरपूर काय प्रश्न होती. तर की म्हणजे देव प्रश्न ॲक्च्युली नव्हती, पण त्यांच्या मनामध्ये काही असं एक अविश्वासपणा असा काहीतरी होता की जे आणि ते जे काय प्रश्न, त्यांची जी काय प्रश्न होती, तर त्यांना असं त्याची उत्तरं माझ्याकडून ते मागत होती की बाबा की असा हा प्रश्न आहे, तर ह्याचं आम्हाला उत्तर द्या, त्याचं उत्तर द्या आम्हाला. तर किती उत्तरं मी देणार आहे तुम्हाला, किती बोलणार आहे, किती काय सांगणार आहे.
मी म्हटलं की एकच एक बॉटम लाईन एक मी फक्त त्यांना काही लोकांना मी जे खरंच माझी अगदी बोलतात ना लेफ्ट अँड राईट क्वेश्चनिंग मला जे करत होते, ॲक्च्युली क्वेश्चनिंग करत होते ते, तर अशा लोकांना मी फक्त समजून घेतलं मी काय आहे ते, काय कुठल्या उद्देशाने ते मला विचारतायत वगैरे. आणि नंतर मी फक्त त्यांना एकच म्हणाले, वालाचा वाल्मिकी झाला, ठीक आहे. तर हा वाल्मिकी आधी काय होता आणि अचानक जेव्हा काय घडलं असेल त्याच्याबरोबर वगैरे आणि त्याच्यानंतर तो वाल्मिकी झाला, ठीक आहे. तर मी तर सामान्य माणूस आहे. आणखीन मी कधी हनुमान चालीसा हे कधी मी वाचलेलंही नव्हतं. कधी म्हणजे जर मला वाचायला जर कोणी सांगितलं ना तर मला करीबन एक 15 ते 20 मिनटं लागतील. जिथे तुम्ही 5 मिनिटामध्ये पटपट वाचू शकता, तिथे मला 15 ते 20 मिनटं तरी लागतील. अर्धा तासही लागेल मला, कारण की मला पटकन वाचता येत नाही. मी आत्तापर्यंत हनुमान चालीसा वगैरे किंवा आरती आपण जे काय आपण ऐकतो ते मी फक्त ऐकलेल्या आहेत. आम्ही आमच्या घरामध्ये अलेक्सा आहे, मला भरपूर आवडतं धार्मिक आणखीन असं रिलिजियस आरती, देवाच्या नंतर काही कथा असतात. महालक्ष्मीची कथा आहे, नंतर नवरात्रीमध्ये देवींच्या आरत्या, गणपतीच्या आरत्या वगैरे हे आमच्या घरामध्ये नेहमी चालू असायचं. आणखीन अशाच पद्धतीने मी माझ्या घरातही अलेक्सावरती मी लावते ते आणि मी ऐकत असते. आणि काही वेळा तर मग मी माझ्या मोबाईलमधून म्हणजे यूट्यूबवरून मी ऐकत असते वगैरे. तर पण भाव जे असतात ना, जे तुमचं मनामध्ये जे तुमची श्रद्धा असते देवासाठी, ही फार निर्मल असते. म्हणजे बोलतात ना की तर तुमचे भाव कसे आहेत, तो आपके ना भाव वो बहुत अच्छे होने चाहिए, तो भगवान आपको भी दिखेंगे, भगवान आपसे भी मिलने को आएंगे. तर त्याच पद्धतीने जेव्हा नीमकरोली बाबांच्याबद्दल जेव्हा लोकांना मी सांगितलं, जेव्हा लोकांपर्यंत मी हळूहळू लोकांना सांगायला लागले, जेव्हा त्यांना समजायला लागलं की नाही नीमकरोली बाबा असं कुठले तरी संत हे तिथे माणूस म्हणजे सिद्ध पुरुष ते तिथे प्रकट झाले वगैरे. काहींना तर माहितीही नव्हतं की नीमकरोली बाबा कोण आहेत वगैरे. तर काही ज्यांना माहिती नव्हतं ते लोक ते जेन्युइनली मला विचारत होते. तेही लोक अगदी मनापासून जेन्युइनली ते मला विचारत होते की हे कोण आहेत, कुठलचे आहेत, मग कुठे म्हणजे तुम्हाला कसं हे त्यांच्याबद्दल म्हणजे हे प्रकट झाले, ती स्टोरी आम्हाला सांगा. तर ही लोक फार म्हणजे बोलतात ना इनोसंटली मला विचारत होते, तेही मी समजू शकत होते. आणखीन जी लोक क्रॉस चेकिंग किंवा समथिंग म्हणजे बोलतात ना की फार वेगळ्या पद्धतीने काही लोक मला विचारत होती, तो फरक मी समजून गेले वगैरे. पण ह्याच्या पाठीमागे आहे काही थिअरीज आहेत. ह्याच्या पाठीमागे 3 थिअरीज आहेत आणि त्या 3 थिअरीज त्या मी तुम्हाला त्या सगळ्या थिअरीज मी तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे. कारण की माझी जी स्पिरिच्युअल जर्नी जी आहे ना ती 2009 पासून सुरुवात झाली होती. तर ह्या जर्नीमध्ये कसे मला कधी म्हणजे मला गुरुमंत्र कुणी मला दिला. आधी तर गुरुमंत्र लागतो ना तुम्हाला, आणि तो जो मंत्र असतो तो तुम्हाला सिद्धी होतं ना तुमच्या पूर्ण बॉडीची नाही पण आत्मेचं, तुमची जी आत्मा असते, जी सोल असते, त्याचं सिद्धीकरण कसं करतात. तर हे जेव्हा तुम्ही काही मंत्र जाप जेव्हा करतात त्याच्याने तुमची आत्मा जी असते ही सिद्ध होते. तर मला जेव्हा 2009 जेव्हा अशाच एका सिद्धी म्हणजे बोलतात ना की आमचे जे गुरु होते त्यांचे
परदादा गुरुजी त्यांनी मला काही मंत्र दिले, काही नाही एकच मंत्र दिला मला. आणखीन त्याचीही मी तुम्हाला स्टोरी मी सांगणार आहे. तर ती थिअरी आहे, स्टोरी नाही आहे, पण ती थिअरी आहे ज्याच्यापासून माझी ही जी स्पिरिच्युअल जर्नी जी आहे ना, ही माझी सुरुवात झाली ते आत्तापर्यंत. आणि ह्या जर्नीमध्ये मला कसे कसे कुठे कुठे मला जे सिद्ध पुरुष मला म्हणजे जे सिद्ध आत्मा ज्या असतात त्या मला भेटल्या. आणखीन कसं त्यांनी मला गाईड केलं. आणखीन आज मी जे इथे आत्ता आहे, जे आज मला नीम करोली बाबा, ज्यांना मी माझ्या वडिलांना, माझ्या वडील 2019मध्ये त्यांचं निधन झालं. आणखीन मी माझ्या वडिलांना बाबा नीम करोली बाबांमध्ये मी बघत होते. आणखीन त्याच पद्धतीने मी त्यांच्याशी मी बोलायचे वगैरे. आणखीन एक मुलगी आपल्या वडिलांशी कशी बोलते, कशी कंप्लेंट सांगतात, कसं म्हणजे तिला बाकीच्या लोकांचं काही पडलेलं नाही आहे, पण शी इज ऑलवेज डिस्कसिंग विथ हर फादर. तर अशा पद्धतीने मी बाबा नीम करोली बाबांशी मी बोलायचे वगैरे. तर कसे त्यांनी मला गाईड केलं. आणखी शेवटी आत्ता 2025मध्ये जेव्हा बाबा स्वतःहून स्वयंप्रकट झाले, आणखीन मला त्यांनी काही कामं सांगितलेली आहेत. तर ही कामं बहुतेक त्यांनी मला निवडलं म्हणजे तेव्हापासूनच त्यांच्या लक्षात असेल किंवा काय त्यांनी ठरवलं असेल त्यावेळी. आणखीन जेव्हा ते प्रकट झाले आणि त्यांनी मला जे काय सांगितलं, तर आज ही परिस्थिती आहे. आज तुमच्या समोर आहे मी. आणखीन सगळं काय त्यांनी त्यांची स्थापना करून घेतली. नंतर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी माझ्याकडून संकल्प करून घेतला. त्याच्यानंतर मग त्यांनी मला परमिशन दिली की अभी बेटे आजा, कॅचीराम आजा. आणखीन उद्या आता मी निघणार आहे. तर बघू आता पुढे काय काय होणार आहे. मी भरपूर एक्सायटेड आहे. आणखीन भरपूर मनातून मी म्हणजे की काय अजून काय म्हणजे बाबा अजून म्हणजे काय कामं सांगणार आहे मला, आणखीन काय मला अजून काय माझ्या परीक्षा आहे किंवा काय माझ्याकडून अजून बोलतात ना की तिथे जाऊन काय होणार आहे मला खरंच काही माहिती नाही आहे. तर होप फॉर द बेस्ट की बाबा की माझ्याकडून म्हणजे बाबा खरंच मला गाईड करते. मला खरंच काही शब्द काय बोलू मला काही सुचत नाही आहे, पण मी भरपूर खुश आहे. आणखीन जस्ट काउंटिंग ईच अँड एव्हरी बोलतात ना मी एक एक तास मी मोजते. अरे आता एवढे तास राहिले, अरे आता सगळं बॅग बिग तर सगळ्या पॅक झालेल्या आहेत. फक्त आय एम जस्ट काउंटिंग नाव की अभि सुबह सकाळी उठायचं आहे. आणखीन पटापट पटापट आता मी कधी आता एकदा ट्रेनमध्ये बसणार असं झालेलं आहे. आणखीन आय एम जस्ट पुढच्या सगळ्या यात्रेची सगळं माझं चाललं प्लॅनिंग्स. आता बघू. आय रिअली डोंट हॅव एनी वर्ड्स. बस आणखी नक्कीच मी तुम्हाला सर्वांना मी कॉन्टॅक्ट करेन तिकडनं. आणखीन म्हणजे थोडं थोडं मी आपलं लाईफ कारण की मी माझ्या वेगळ्या कामांमध्ये असणार आहे तिथे. कारण की तिथे पण गेल्यानंतर मी डायरेक्ट देवळात तर नाही जाणार आहे. कारण की मला दुसरीकडे कुठेतरी थांबायला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी तिथे थांबणार आहे. आणखी बघू आता कसं काय आहे पुढे. तर नक्कीच अजून काय बोलू मी. आल्यानंतर भरपूर गप्पा मारणार. आणखीन ज्या काय माझ्या लाईफ जर्नीच्या स्पिरिच्युअल लाईफ जर्नीची ज्या थिअरीज होत्या त्या नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर नमस्कार. आणखीन सर्वांनी आपापली काळजी घ्या. आणखीन मी आल्यानंतर मठामध्ये बाबांना भेटायला या आणि मलाही भेटायला या नक्कीच. आणखीन पुढे काय बोलू आता मी खरंच शब्द नाही आहे, पण असेच मी छोटे छोटे व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्याबरोबर नेहमी कनेक्टेड राहणार. जय श्रीराम.